श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना जय बाळूमामा. ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा बाळूमामांनी लवकरात लवकर पूर्ण करावं हीच मी माझ्या बाळूमामा चरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर परवा मी अक्कलकोटला आणि आदमापूरला गेले होते. अक्कलकोटमध्ये माझ्याकडून अशी काही मोठी चूक झाली की मला असं वाटतं की माझे 8-15 दिवस तर एवढे हळहळीत गेले की मला मन लागत नव्हतं किंवा मला करमत नव्हतं, अन्न पाणी मला गोड लागत नव्हतं. तर अशी चूक आहे जी तुम्ही करू नका. मी स्वामी सेवेत येऊन मला 3 ते 4 वर्ष झालं आणि मी स्वामींना नवस केला होता. माझं कुठलं तरी काम अडकलेलं पूर्ण होण्यासाठी मी स्वामींना नवस केला होता की स्वामी मी तुम्हाला अशा अशा प्रकारची देणगी देईन. उदाहरणार्थ मी तुम्हाला देणगी तर मी काही तुम्हाला कन्फर्म सांगणार नाही की एवढी देणगी आहे म्हणून, परंतु 12-13 हजार रुपये, 12-13, 13,500 अशी काही मी देणगी स्वामींना बोललेली होती आणि ती देणगी मला द्यायची होती. बोलून 2-3 वर्ष झालं, परंतु मला जाता येत नव्हतं. परंतु अक्कलकोट कुठे आहे, कसं जायचं, काय नियम असतात, काय नाही, देणगी कुठे द्यायची असते हे मला काहीच माहिती नव्हतं. परंतु नवस तर बोलला, देणगी तर द्यायची होती. 1-2 वर्ष झालं जायला काही जमतच नव्हतं, वेळच मिळत नव्हता किंवा त्याचा योगच येत नव्हता असं म्हणायला हरकत नाही. परंतु हे काम असंच घोळत राहिलं आणि त्याच्यामुळे आजारपण माझ्या पाठीमागे खूप लागलं. आणि केंद्रामध्ये मी अशी तक्रार केल्यानंतर केंद्रातून मला सांगितलं की नवस बोलून जर असेच ठेवले तर असं आजारपण पाठीमागे लागतं, तुम्ही लवकर अक्कलकोटला जा आणि तुमचा जो काही नवस आहे तो तुम्ही पूर्ण करा असं मला सांगण्यात आलं. त्यावेळेस मी अक्कलकोटला लगेच 1-2 दिवसामध्ये मी अक्कलकोटला गेले. परंतु मी असं विचारले नाही की तिथे गेल्यानंतर देणगी कुठे द्यायची, काय करायचं हे मी काहीच विचारले नाही. मी अक्कलकोटला गेले. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर मी पावती फाडली नाही किंवा दानपेटीमध्ये सुद्धा मी माझी देणगी दिली नाही. जो काही मी बोललेला नवस होता तो दानपेटीमध्ये सुद्धा मी टाकलेला नाही. तर मी काय केले, आता तुम्हाला एक सांगायचा मुद्दा झाला तर कुठल्याही देवस्थानाला आपण जातो त्यावेळेस आपण जिथे पाया पडतो तिथे एक ताट ठेवलेलं असतं. तिथे पुजारी लोक आपल्याला बोलतात की दक्षिणा टाका, ताटामध्ये दक्षिणा टाका असं सांगतात आणि आपण 5, 10, 100, 50 जी काही घडते ते टाकतो. परंतु जी काही ताटामध्ये पैसे जमतात ते ताटातले पैसे हे पुजाऱ्याला असतात. ही गोष्ट मला खरंच माहिती नव्हती आणि ही गोष्ट मला माहिती नव्हती. जर अक्कलकोट देवस्थान ट्रस्ट जर पुजाऱ्याला पगार देत असेल तर पुजाऱ्याला ताटातले पैसे घेण्याचा मुळीच अधिकार नसतो. परंतु अक्कलकोटमध्ये तसं नाही की जे ताटामध्ये पैसे असतात ते पुजाऱ्याचे असतात. ही गोष्ट मला माहिती नव्हती. तर मी काय केले, जे माझे 12-13 हजार जे काही होती देणगी मी सरळ पुजाऱ्याच्या हातामध्ये दिली. पुजाऱ्याच्या हातामध्ये दिल्याबरोबर त्या पुजाऱ्याने मध्ये आतमध्ये एक पुजारी होता आणि त्या पुजाऱ्याने पटकन एक असा गमजा होता, त्या गमजाखाली चौकटीमध्ये म्हणजे मध्ये स्वामी होते, स्वामींच्या त्या चौकटीमध्ये पटकन ठेवलं आणि त्यावर गमजा ठेवला. पण त्यावेळेस माझे असं डोकंच चाललं नाही की मी ते पटकन बोलू आणि ते मी पैसे दानपेटीत टाकू किंवा पावती फाडू असं मला काहीच लक्षात आलं नाही. कॅमेरे होते परंतु मला ही गोष्ट लक्षातच आली नाही. तरी मी त्यांना असं बोलले की ते पैसे तुम्ही तिथले उचला आणि सरळ तुम्ही स्वामींसमोर ठेवा. परंतु माझ्या मनात एक अशी आतुरता होती की ते पैसे स्वामींसमोर ठेवावेत, स्वामींच्या चरणाजवळ मी ते पैसे ठेवावेत अशी माझी इच्छा होती. परंतु ते पुजारी बोलले की हो आम्ही थोड्या वेळानं ठेवतो असं बोलले. मला एक नारळ आणि हे एक छोटंसं बक्षीस अथवा भेट असं मला त्यांनी दिलं. एक स्वामींच्या चरणावरचं गुलाबाचं फूल त्यांनी मला दिलं. त्यांनी एवढं तर दिलं परंतु ते देणगी माझी कुठल्याही कामाला लागली नाही किंवा स्वामींच्या अन्नदानासाठी गेली नाही किंवा स्वामींच्या बांधकामासाठी कुठे गेली नाही किंवा स्वामींच्या एका हॉस्पिटलसाठी सुद्धा माझी देणगी कुठेच गेली नाही. मी बोलले याचा माझा काहीच फायदा झाला नाही. मी नवस तर स्वामींचा पूर्ण केला परंतु हा नवस स्वामींपर्यंत पोहोचला नाही असं मला खूप खटकत होतं. आणि ज्यावेळेस मी आमच्या केंद्रामध्ये कॉल करून विचारलं तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की अक्कलकोट ट्रस्ट हे पुजाऱ्यांना पगार देत नाही, त्याच्यामुळे जी काही तुम्ही हातामध्ये त्यांच्या देणगी देतात, ताटामध्ये देणगी ठेवतात ती पूर्ण देणगी ही पुजाऱ्यांनाच असते. मग माझे तेवढे पैसे त्यांना गेले असं मी सांगितलं तर त्यांनी असं सांगितले की म्हणजे 12-13 हजार म्हणलं तर एवढं तरी असं बंडल येतच, तर असे बंडलवर पैसे घेण्याचा अधिकार त्यांना नाही, त्याच्यामुळे त्यांनी लपवून ठेवले आणि ते त्यांनी पैसे घेतले. पण हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण असं आहे की तुम्ही अक्कलकोटला जा किंवा कुठल्याही देवस्थानाला तुम्ही जा, असे ताटामध्ये पैसे तुम्ही कधीच ठेवू नका. आपल्या मनामध्ये एक उत्सुकता असते की आपले पैसे हे देवासाठी वापरले जावेत, आपल्या पैशाचं 10-5 माणसांच्या मुखामध्ये अन्न गेलं पाहिजे हा आपल्या मनाचा हेतू असतो. परंतु कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळं आपण अशा काही तरी चुका करून बसतो आणि पुन्हा पश्चाताप करत बसतो. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की असं समोरच्या ताटामध्ये तुम्ही टाका म्हणलं तरी तुम्ही दक्षिणा द्यायचा नाही. त्याचबरोबर आदमापूरला गेले होते. तर आदमापूरवरून येताना तुमच्या सर्वांची इच्छा होती की मी बाळूमामा विजय ग्रंथ आणावा, तर म्हणून मी तुमच्यासाठी बाळूमामांचा हा विजय ग्रंथ घेऊन आलेली आहे.
तर सर्वांची उत्सुकता होती की बाळूमामा विजय ग्रंथ तुम्ही आणा, त्यावर व्हिडिओ बनवा, दररोजचा एक एक अध्याय तुम्ही आम्हाला सांगा, असं तुमच्या सर्वांच्या कमेंट होत्या. म्हणून मी हे बाळूमामांचं विजय ग्रंथ आणलेलं आहे. तर त्याचबरोबर आपल्या आदमापूरमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर ज्यावेळेस आपण बाळूमामांसमोर जातो त्यावेळेस तिथे सुद्धा एक दक्षिणासाठी ताट ठेवलेलं असतं. परंतु आपलं एक आदमापूर एक असं ट्रस्ट आहे, असं देवस्थान आहे की तिथे पुजाऱ्यांना पगार दिला जातो. त्याच्यामुळे आदमापूरमधील पुजाऱ्यांना ताटातील दक्षिणा घेण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाही. ज्यावेळेस कुठलंही देवस्थान असो, ते देवस्थान ते ट्रस्ट जर पुजाऱ्यांना पैसे देत नसेल तर ताटामध्ये जो काही दक्षिणा ठेवला जातो, पुजारी काय बोलतात, अंतःकरणातून श्रद्धेने जे काही त्यांना घडल तसं जे दक्षिणा ठेवतात, तर तोच दक्षिणा पुजाऱ्यांना मिळत असतो. म्हणून कुठं जरी आदमापूरमध्ये जरी ट्रस्ट पगार देत असला पुजाऱ्यांना, तरीही ताटामध्ये पैसे ठेवू नका असं मला तरी वाटतं. कारण ही चूक तुम्ही सुद्धा करू नका, कारण मी ही चूक केली आणि तुम्ही करू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. तर बाळूमामा विजयग्रंथाचं पारायण कसं करायचं, काय करायचं यावर एक व्हिडिओ येणारच आहे, परंतु 2 दिवसामध्ये त्यावर व्हिडिओ येईल. थोडा वेळ द्या. आणि अशा प्रकारची चूक तुम्ही करू नका. ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटला जाल त्यावेळेस तुम्ही पावती फाडा किंवा सरळ स्वामींसमोर दानपेटीमध्ये तुम्ही देणगी द्या. तर एवढीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती. तर झालेली सेवा मी माझ्या स्वामींचरणी आणि मामांचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं.